राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता व मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र अमरावतीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। रात्री कडाक्याच्या थंडीत विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी लॉंग मार्च करत धारणी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर पायदळ निघाले होते। मात्र दुपारी यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तोडगा काढला व विद्यार्थी माघारी परतले। मात्र ही वेळ विद्यार्थ्यांवर का आली हा प्रश्न उपस्थित होतो। अमरावती शहरात आदिवासी वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या मेळघाटसह पश्चिम विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी रात्री शेकडो विद्यार्थी पायदळ लॉंग मार्च करत 150 किलोमीटर धारणी येथील प्रकल्प कार्यालयात पायदळ निघाले होते। मात्र रात्री उशिरा पोलिसांनी यात मध्यस्थी केली। दुपारी निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर व तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासोबत बैठक लावली। बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। मात्र रात्री कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना लॉंग मार्च करण्यात वेळ आल्याने विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागला। आदिवासी विद्यार्थी आहेत जे काल ज्यांनी लॉंग मार्च काढला, काल ते ATC ऑफिसला गेले, तिथं समाधान न झाल्यामुळे त्यांनी धारणीकडे PO ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला। परंतु काल इथे वलगावला त्यांना थांबवण्यात आलं आणि आज त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यांच्या ॲडमिशनचा विषय होता की हॉस्टेलला वसतिगृहात बऱ्याच दिवसापासून ॲडमिशन प्रलंबित होत्या, परंतु कालच आदिवासी विभागाने 138 विद्यार्थ्यांची ॲडमिशन रात्रभरात ह्या करून घेतलेल्या आहेत। त्यामुळे आता ॲडमिशनचा विषय जवळपास निकाली निघाला। काही मुलांच्या ॲडमिशनचा विषय आहे, जे पात्र आहेत त्यांच्या ॲडमिशनसाठी परत ज्या व्हॅकन्सी जिल्ह्यात असतील त्या टर्न करून त्या इथे घेतल्या जातील आणि त्यांच्या पण ॲडमिशनचा विचार आदिवासी विभागामार्फत केला जाईल। दुसरा विषय त्यांचा स्वयंचा विषयाचा होता की ज्या मुलांना वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळाले नाही त्यांना शासनामार्फत स्वयं या योजनेमध्ये 5,100 रुपये दिल्या जातात। तर त्यांचं बिल त्यांना मिळालं नाही, ते 2 दिवसात बिल निघून जाईल आणि त्यांच्या मागण्या जवळपास आता मागणी केल्यासारख्या आहेत। त्यांचे काही वसतिगृहातल्या अव्यवस्थित बाबत काही मुलं बोलत होते, तर त्यांची सुद्धा 13 तारखेला PO मॅडम सोबत बैठक लावण्यात आलेली आहे आणि त्यावर पण तोडगा निघणार आहे। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।